बच्चूभाऊ कडू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी सर्वांना विनंती आहे टाळ्याच्या गजरावरती आलेले बच्चूभाऊ कडू यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। सर्वांना विनंती आहे मान्यवरांच्या व्यतिरिक्त कोणी स्टेजवर यायचं नाहीये। प्रमुख मान्यवर यांच्या व्यतिरिक्त सर्वांनी स्टेजच्या खाली या ठिकाणी बसून घ्यायचंय। स्टेजवर कोणी यायचं नाहीये। या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येत आहे। शेतकरी शेतमजूर या ठिकाणी यासाठी उपस्थित सर्व मान्यवर तसेच आपण आलेले सर्व शेतकरी शेतमजूर मेंढपाळ दिव्यांग बांधव या ठिकाणी सर्वांना विनंती आहे सर्वांनी बसून घ्यायचे। कोणी या ठिकाणी उभा टाकायचा आहे, भरपूर जागा आहे, सर्वांनी बसून घ्यायचे। या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा दिव्यांगांचे शेतमजूर शेतकरी यांचे नेते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तरी त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी प्रहारचे बीड जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोटे, संपर्क प्रमुख विलास रुद्रवार, धारूर तालुकाध्यक्ष विठ्ठल मुंडे, माजगाव तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण यांना अशी विनंती करतो त्यांनी बच्चूभाऊ कडू यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। महिला जिल्हाध्यक्ष या ठिकाणी सत्कार करत श्रीनिवास तोटे व त्यांची टीम या ठिकाणी बच्चूभाऊचं स्वागत करत आहे। समोर भरपूर जागा आहे या ठिकाणी उभा राहिलेले सर्वांना विनंती याच्या समोर उभा राहिलेले कार्यक्रम संपलेला आहे। सर्वांनी खाली बसून घ्यावे। सर्वप्रथम महापुरुषांना वंदन करतो। शेतकरी नेते दिव्यांगाचे सहभागी वंदनीय बच्चूभाऊ कडू साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र कार्याध्यक्ष बच्चूभाऊ जवंतराव साहेब, बीड जिल्ह्याचे नवनियुक्त आदिवासी प्रमुख गजानन लोखंडकर साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि जिल्ह्यातील व धारूर तालुक्यातील जमलेल्या माझ्या शेतकरी मायबाप बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचंय, 2 मिनिट बोलणार आहे। गेल्या 1 वर्षापासून वंदनीय बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस महापूर असताना सगळ्या रस्त्यावर पाणी आलेलं असताना 500 किलोमीटर 1000 किलोमीटरवर प्रवास करून फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळाले या 2 प्रमुख मागण्यासाठी रात्रंदिवस बच्चूभाऊ प्रवास करत आहे। मला तुम्हाला एक सांगायचंय, सगळ्यांनी मिळून जे बच्चूभाऊ आज आदेश देणार आहे तो आदेश सगळ्यांनी मान्य करावा आणि बच्चूभाऊ यांच्या पाठीमागे जास्तीत जास्त संख्येने उभं राहावे एवढीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवाहर। आता वंदनीय बच्चूभाऊ मार्गदर्शन करतील। यानंतर या हास्यसभेला व दिवाण मेळाव्याला आदरणीय बच्चूभाऊ कडू हे मार्गदर्शन करणार आहे। पहिले तोंडेसाठी एकदा टाळ्या वाजवा। वाटत सभा रद्द करत पाऊस आहे, जेव्हा ते पाऊस असतो का काय असतो सभा घेणार म्हणजे घेणारच। रघुनाथ
पटेल सगळ्यांचा आभार मानतो. मित्र, आपण इतक्या सगळ्या पावसात सुद्धा आपण उपस्थित झाला म्हणून आपलं सुद्धा मी आभार मानतो. आपल्याला पण धन्यवाद देतो. आपण आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण ते घरी बसलेले आहे. कदाचित तुम्ही घरी बसले असते तर मला घरीच थांबावं लागलं असतं, पण तुम्ही आला तिथे त्याबद्दल धन्यवाद. मी काही जातीपाती धर्माचं सांगायला आलो नाही, कारण सध्या बीड जिल्हा जाती धर्माच्या या सगळ्या भानगडीमुळे आग उठतोय सध्या. आणि मुद्दामून सांगतोय का, मी जे लढतो आहे ते मेंढपाळ असतात, शेतकरी असतात, दिव्यांग असतात, माझे मच्छीमार असतात, तर या सगळ्या याच्यामध्ये कोणी कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही पार्टीचा असू द्या, पण त्याच्यात माझा शेतकरी असल्याशिवाय राहत नाही, ते दास सुद्धा होऊ शकत नाही. असा हा शेतकरी आहे. तो एका जातीत नाही भाऊ, सगळ्या जातीमध्ये आहे, सगळ्या पार्टीमध्ये आहे. आणि मग रात्रभर झोप लागत नाही का शेतकऱ्याची संख्या अधिक जास्त आहे, फिर उसकी आवाज क्यों बड़ी नहीं है? जर देशामध्ये शेतकऱ्याची संख्या जर सगळ्यात जास्त असतं तर त्याचा आवाज पण मोठा व्हायला पाहिजे होता. पण दुर्दैव असं आहे का ज्याची संख्या जास्त त्याच्यावरच अन्याय सुरू आहे. त्याला रोज आम्ही पाहतोय खड्ड्यात घालण्याची व्यवस्था केल्या जातं. ते दुर्दैव, त्या वेदना, सगळे दुःख मागून आम्ही खऱ्या अर्थाने इथं आलो. आज मी कालपासून लातूरपासून आपल्या लोकांनी गेल्या 15 दिवसापासून 6 महाराष्ट्रात फिरतोय. एका दिवशी 4-4, 5-5 सभा घेत माझ्या शेतकऱ्याला त्या जाती धर्म पंथातून, त्या पक्षनिष्ठेतून बाहेर कसं निघता येईल. तुम्ही प्रत्येक जण आपापल्या जातीला आम्हाला काही म्हणायचं नाही. तुम्ही तुमच्या धर्माचा अभिमान मागा, काही म्हणायचं नाही. तुम्ही आपापली पार्टी जपा, त्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही. कोणते झेंडे घेऊन फिरा, निळा घेऊन फिरा का हिरवा घेऊन फिरा का पिवळा घेऊन फिरा का भगवा घेऊन फिरा, काही म्हणायचं नाही. पण लक्षात इतकं ठेवा का हे सगळे झेंडे, जात पात धर्म पंथ जरी काही असले तरी शेवट मात्र एक लक्षात ठेवा का होय हे पालकमंत्री मंत्री सध्या महाराष्ट्रावर फिरलं. आज तर मी येता एक पत्रकारांना मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये दिले, तुम्ही काय देणार आहे? आणि मुख्यमंत्र्याचा उत्तर फार मस्त आहे. हा म्हणत होता का पंजाबच्या शेतकऱ्याने 50,000 सुद्धा सरकार देतं, ते इंडिया सरकारपेक्षा लहान आहे. तिथलं बजेट 2 लाख कोटीचं आहे, आमच्या महाराष्ट्राचं बजेट 7 लाख कोटीचं आहे. तरी पंजाबचं सरकार मात्र त्या सगळ्या आमच्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करतं आणि ते रोज 50,000 देतं. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही का कमी देता? त्याच्यात मुख्यमंत्र्यांचं जे उत्तर आहे ते फार मस्त आहे. मी मस्त ऐकत होतो आणि ते म्हणत होते ते उत्तर दिलंच नाही, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी काय सांगितलं उत्तर पाहिजे? अरे मी आजच 8 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मी त्यांना सांगितलं ग्राउंडवर जा, आम्ही सांगितलं ते धुळ्यावर पहा, त्यांना कशी मदत देता येईल ते पहा. उत्तर नाही आलं. चौथ्यानंतर कुठं तरी चांगलं उत्तर देते. चौथ्याला त्या पोरानं तरी चांगलं उत्तर दिलं असतं. त्यांना विचारलं काय, 50,000ची मदत जशी पंजाबनं दिली तसं तुम्ही का देत नाही? तर ते म्हणजे मी 8 कलेक्टरच्या मीटिंग घेतल्या. हे उत्तर आहे का? कसं बनवलं जातं, कसं फिरवलं जातं लक्षात घ्या. धुळ्यावर गेले आणि किती पैसे देतो सांगितलंच ना. GR काय काढला 6,800 रुपयाचा आणि बोलतोय काय तर आम्ही नियम बाजूला ठेवून पैसे देऊ. किती पैसे देणार सांगतो? आता 6,800 रुपये 2019ला 6,800 रुपये दिले होते. तिथून 6 वर्ष झाले. खर्च वाढला, बियाणं वाढला, मजुरी वाढला, सगळा खर्च वाढला. पण मुख्यमंत्री 2019ला जेवढे पैसे दिले होते तेवढेच पैसे जर आम्हाला देत असतात तर खबरदार, आम्ही आमची जमीन विकू आणि तुझ्या
पैसे लागणार तुला देऊ. हे भिका भीक हा जो भीक देण्याची पद्धत आहे ते तुम्ही बंद केले पाहिजे. आता रिलायन्स धोक्यात आलं होतं. रिलायन्सचा उद्योग माहिती आहे का तुम्हाला? छोट्या अंबानीचा किती कर्ज माफ केलं? तो उद्योग खात्यात आल्याबरोबर एका अर्जावर 48,000 कोटी माफ केले. 48,000. नॅनोकार त्या नॅनोकारला मोदी सरकारनं 550 कोटी रुपये 0.01% व्याजावर दिले. म्हणजे नसल्यासारखे दिले. कुठलाही व्याज आकारणे. तुम्ही बकऱ्या जरी घेतल्या, तुम्ही पिकावर कर्ज जरी घेतलं तर 18 ते 26% वसूल केल्या जातो. मायक्रो फायनान्स आहे, महिंद्रा आहे, अंधाधुंद जाऊ. जितना लुटना चाहिए उतना लुटने को सरकार तयार है. तुमचे लक्ष्य तोडायचे. तुम्हाला माहित आहे का जंगलामध्ये हरणाचे कळप खूप असतात आणि वाघ एकटाच असतो. हरणानं वाघाने खाल्लेलं पाहिलं कधी? त्या वाघ त्या हरणावर आम्ही पाहिजे त्याचे लक्ष्य तोडतो. तो हत्तीवर आक्रमण करताना किंवा शिकार करताना 10 विचार करतो. बिलकुल जंगलासारखी व्यवस्था, पशुपालनासारखी व्यवस्था आमची आहे. लुटाले या सरकारने इथल्या उद्योगपत्याला, इथल्या श्रीमंताला, इथल्या सरकारला लुटाले तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. जसं जंगलात हरणाशिवाय वाघाले दुसरी शिकार सापडत नाही तसं इथल्या सरकारला तुमच्याशिवाय दुसरी शिकार नाही. तो एकदा शब्द खोटा बोलत नाही. कारण तुमची संख्या जास्त आहे. आवाज तो आपका बड़ा होना था, बात तो आपकी चलनी थी, पैसा तो आपको ज्यादा मिलना था. तुमची आमची सगळ्यांची संख्या जास्त असल्यानंतर आम्हाला मदत का भेटत नाही? सरकार आमच्यासोबत झुकत का नाही? कारण तुमचे गावागावात वाद लावून ठेवले. कधी ओबीसी म्हणून मराठा म्हणून भांडायचं, कधी मुसलमान आणि हिंदू म्हणून भांडायचं, कधी दलित आणि इतर समाज म्हणून भांडायचं. आणि नाहीच भांडण लागलं तर पार्टी म्हणून भांडायचं. तू भाजपवाला आहे और मैं राष्ट्रवादीवाला आहे. कारण जसा अंधेरा कायम रहेगा वैसा झगडा कायम रहेगा. जेवढा आम्ही पाहतोय जेवढे वाद गाव स्तरावर होईल तेवढं सरकार निश्चित. कारण तुम्ही गावागावात भांडत राहिले तर सरकारसोबत भांडायला वेळच भेटत. माझ्यासारखा महान उभा येतं एखादा, त्याच्या पाठीमागं तुम्ही उभे राहता. कारण जातीचं जेवढं फ्रीड आहे, जातीसाठी जेव्हा आम्ही फरकतो तेवढं आम्ही शेतकरी म्हणून पेटून उठत नाही. ही काळ्या रंगावरची पांढरी रेषा. याच्यात काही चूक नाही आहे. 6.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. बंजारा मेला, मराठा मेला, ओबीसी मेला, तेली मेला, माळी मेला, धनगर गेला, सगळे मरण पावले. पण कधीही आम्ही पाहिजे पेटून उठलो नाही. आम्हाला रागच येत नाही. पण जातीच्या नावानं मेला तर तळपायात या मस्तकात गेल्याशिवाय बगर आग लावायची आग लागते. पण शेतकरी म्हणून कधी आग लागेल का? शेतकरी म्हणून मला पेटता येईल का? मी शेतकऱ्यासाठी कधी मशाल पेटवणार का? आम्ही रस्त्यावर येणार का? हे प्रश्न अनुत्तरित आहे. त्याच्यासाठी कोणी लढावे. सकाळ निघाला का ओबीसीचा नेता बोलतोय, दुपार झाला का मराठ्याचा बोलतोय, नंतर राष्ट्र झाली का दलित बोलतोय आणि उरला सुरला मग हिंदू मुसलमानावर थांबतो. शेतकऱ्यासाठी बोलणारे आहेत ना? सभागृहात आहे ना रस्त्यावर आहे ना कुठं? 3,500 रुपये भावानं सोयाबीन विकायला लागले असती तर पाऊस नाही आला. पण दुष्काळ पावसामुळे नुकसान तर झालं. पण कदाचित तुम्हाला सोयाबीन पिकले असते तर काय भाव विकायला लागले असते? आम्हाला काय भाव विकायला लागले असते? तर सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे का? आत्महत्या करावर किती लोक आहेत? सगळेच आहे. आता काय भाव मागच्या वर्षी काय भाव विकले तुम्ही? 3,800 किंवा 4,000. पण एखाद्याने कोणी आंदोलन केलं का याच्यावर? कधी कोणी बोललं का आमचा नेता जाती पाती धर्मातला बोलता? कारण याच्यावर बोललं तर मत नाही भेटत. जातीवर बोललं तर मत भेटत. त्याच्यात
गणित है। धर्म की लड़ाई संसद तक लेके जाती है, वहां की सत्ता मिल सकती है। जेव्हा सरस्वतीच्या काळामध्ये महेंद्रसिंग टिकत लढत होते, मला अजूनही तो काळ आठवतं. मी अजून ते भिंतीवर लिहिलेलं अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतं. सरस्वतीच्या काळामध्ये आमच्या भिंतीवर लिहिलं जात होतं, ही नको हवे घामाचे दाम. मला तो काळ अजूनही आठवतो. प्रचंड देशामध्ये शेतकऱ्याची ताकद वाढत चालली होती. महाराष्ट्रावर देशभर आंदोलन चालले होते आणि नेमकं बीजेपीनं त्यावेळेस अयोध्याची लढाई सुरू केली. प्रभू रामचंद्र धर्माची लढाई मोठी झाली आणि शेतकऱ्याची लढाई लहानशी होती. आम्हाला प्रभू रामचंद्राचं मंदिर महत्वाचं वाटलं, बटेंगे तो कटेंगे महत्वाचं वाटलं, ये काय तो सेफ आहे महत्वाचं वाटलं, कधी मुसलमानाने फतवा महत्वाचा वाटला, कोणाला निळा फतवा हिरवा पिवळा महत्वाचा वाटला, पण शेतकऱ्याचा अजेंडा महत्वाचा वाटला. आज आपण पाहिजे आमच्या सोयाबीनच्या भावाची शिफारस केली 7,070 रुपयाची. हे मी केलेली शिफारस, ही शिफारस केली राज्य सरकारने. तो तुमचा पाशा पटेल आहे ना, त्याचा अध्यक्ष आहे. तो एक सोयाबीनला अस्तित्वाची लढाई आहे. तशी जाती धर्माची लढाई म्हणून तुम्हाला सांगितलं जातं, पण या जाती धर्माच्या लढाईमध्ये शेतकरी आहे का नाही ह्याच विचार सरकारने पडलेला दिसतो. आणि मग मी शेतकरी आहे, त्यासाठी ही लढाई महत्वाची आहे, त्यासाठी तुम्हाला यायचं आहे. आम्ही अर्थ लढाई का म्हणतो, तर सभागृहामध्ये मी 20 वर्ष सभागृहात होतो. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्यासाठी सातत्यानं लढत होतो. मी कालचं मागचं रेकॉर्ड पाहिलं सभागृहाचं, का माझ्या अगोदर दिव्यांगावर कोणी बोललाय का सभागृहात? नाही. मी आता सभागृहात नाही तर कोणी बोलतंय का रे दिव्यांगासाठी? नाही. मग मी रात्रभर चिंतन केलं, का बोलत नाही? अरे ज्याचे दुःख जास्त आहे, त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी बोलायला काय जातं? तर एका आमदारानं उत्तर दिलं, मत किती आहे त्याचे? विषय संपला. गणित मतावर घेऊन थांबलं. जातीचं बोललो तर मतही वाढते आणि आमदारही होते. पण ज्याचे दुःख जास्त आहे त्याच्यावर बोललो तर मतही भेटत नाही, आमदारही होते. मी त्यांना फोन करून सांगितलं, मॅसेज केला, म्हटलं तू मतासाठी नाही बोलला, बच्चू कडू या लोकांसाठी आशीर्वादासाठी बोलतोय. हा तू राजकारणासाठी बोलत नसेल, पण आम्ही आशीर्वादासाठी बोलतो. तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा माणूस नाही, पण त्याचे दुःख तुमच्या आमच्यापेक्षा जास्त आहे. ज्याला 2 पाय नाही, ज्याला 2 हात नाही, ज्याला डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, तोंडानं बोलता येत नाही, त्याचे कशा हालत असेल. इथं चांगला साधारण माणूस जगू शकत नाही, पण याला ते चांगुलपणे त्याच्यामध्ये आलं नाही. सगळ्यात गरीब आणि वेदना जर असेल तर त्या दिव्यांगाच्या मागे आले. 8 लक्ष बच्चू कडून गेल्या, 200 गुन्हे दाखल करून घेतले, 182 शासन निर्णय काढले, 600 रुपयाचा महिना 1000 रुपयावर गेला, 1000चा 1500वर गेला. आणि आता 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. कर्जमाफीसाठी समिती तयार झाली आणि माझ्या दिव्यांगाचे 2,500 रुपये वाढवून घेतले. ही पैशाची लढाई आम्ही जिंकलो. आम्हाला हे पैशाची लढाई जिंकायची आहे. पण सगळ्या जातीच्या लोकांना फायदा झाला. हा दिव्यांग एका जातीचा आहे का रे? नाही, तो सगळ्या जातीचा. आणि त्या अशा दुर्लक्षित घटकांमध्ये आम्हाला काय करतात. मी विधानसभेमध्ये एक आवाज उठवला होता. अध्यक्ष होता, अध्यक्षाच्या वरती सत्यमेव जयते लिहिलं होतं. सत्यमेव जयते तुम्ही पाहत विधानसभेमध्ये. मी त्या घरकुलावर बोलत होतो. गावातलं घरकुल, गावातलं घर, पंतप्रधान आवास योजना, ते केंद्रातून निघतं मोदीच्या सहित, ते शहरात गेले तर 2.5 लाखाचं होतं आणि गावात आलं तर 1.25 लाखाचं होतं. म्हटलं अध्यक्ष महोदय, आपने ऊपर तो सत्यमेव जयते बात की, नीचे तो सवाल सत्य आहे. हे काय सत्य आहे? काय शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर द्यायचं आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं का?
कोणी बोलायला तयार नव्हतं सभागृहात, कोणी माझी बाजू घ्यायला तयार नव्हतं. काय नाही बोलण्यावर मतं नाही भेटत तो मतं भेटतरी साथ आणि धर्मावर आग उभारा विषारी बोलावा त्या विषयातूनच मतं भेटते. आणि आम्ही बोललोच नाही तर मागच्या आंदोलनाचा मुद्दा घेतला आणि पुन्हा पैशाची लढाई बच्चू जिंकला. जे 1.25 लाखाचं घर होतं ते गावाचं घर आता 2 लाखाचं झालं. हे आम्ही ही पैशाची लढाई आम्हाला जिंकायची आहे मित्र. आणि आजही त्या लढाई आम्ही लढायला चाललो शेतकरी शेतमजुराचे मेंढपाळांची मच्छीमारांची. ते लढाई पैशाची आहे अर्थकारणाची आहे. पैसा आहे तो बंगला आहे, पैसा आहे तो गाडी आहे, पैसा है तो इज्जत है, पैसा है तो इबरत है, पैसा है तो एजुकेशन है, पैसा है तो फिर मेरे घर का आदमी डॉक्टर भी घर का डॉक्टर देऊ शकता. आता ज्याच्याजवळ पैसा नाही त्याची शाळा चांगली नाही. 80 कोटी लोकांना धान्य वाटप करतं गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारनं सांगितलं का 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी लोक भुके मरतात. म्हणजे 80 कोटी लोकांना राशन कार्ड वाटावं लागतं, राशन वाटावं लागतं. ते खाजगी खाजगी शाळेची फी कशी भरणार? या देशामध्ये 75व्या वर्षामध्ये श्रीमंतांची शाळा वेगळी झाली आणि गरिबाची शाळा वेगळी झाली. श्रीमंतांचं शिक्षण वेगळं झालं आणि गरिबाचं शिक्षण वेगळं झालं. कुठल्याही जातीचा ज्यानं मत मारलं त्याचं पुढचं वेगळ्या शाळेतलं जास्त सोयी राहिलं. सरळ सरळ विषमता वाढत चालली आहे, प्रचंड विषमता. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या विचार जेव्हा पडत आहे तेव्हा आज आम्ही पाहतोय शेतकरी एवढा ना आम्ही अडचणीत आलेला आहे तरी सरकार खुल्या मनानं काही बोलायला तयार. अजित दादा म्हणतोय पैशाचं सोंग येत नाही. पण तुम्ही जर 3-4 सोंग बसवले सकाळी काय लक्षवेधी केल्या शपथविधी केली ते सोंग करता आलं ना दादा तुम्हाला? पैशाचं सोंग करता येत नाही तुम्ही राहायचा कशाला पुढची सोडा. शेतकऱ्यासाठी दाखवा दिलेली. अरे एखाद्याच्या बाजूचं घर जरी एखादा उपाशी असला तरी माझा शेतकरी असा म्हणतोय काय घेऊ नको, माझ्या ताटातच तुला आणून दे पण तू हिंमत हारू नको असा घालण्यातला गरीब माणूस म्हणतं. आणि हा विद्यमंत्री असं म्हणतं का पैशाचं सोंग करता येईल. अरे नाही हाताला देता येत तर शब्दानं जर श्रीमंताचे बोलणं तेवढे यांना जमत नसेल तर हे लोक हाकलून नाही तुडवाले पाहिजे. तुडवाले पैसा आमच्यासाठी नाही. शक्तीपीठ कोणा मागितलं होतं? कोणाला मागता शक्तीपीठ 70-80,000 कोटीचं कसं काय दिलं? तुम्ही आम्ही पाहतोय हे शक्तीपीठ आम्ही गृहनिर्माणचे मुंबईचे योजना सगळ्या ठिकाणाचे घर घातले ते 75,000 कोटीचे. अरे 80,000 कोटी जर आम्ही 80 ते 1.25 लाख कोटीमध्ये आमच्या शेतकऱ्याचं सगळं कर्ज वापरू शकते. पण त्याला माहित आहे यांना राग येत नाही, शेतकऱ्याला राग येत नाही, तो संताप व्यक्त करत नाही. तुमच्यापेक्षा पहिली बरा आहे तो किमान लाच तरी मारतो. तुम्ही बोलाले ते आणि ते बोलते व्हावं याच्यासाठी हा प्रयत्न करतो आहे. 28 तारखेला नागपूर किंवा संभाजीनगरला सगळ्या जातीपातीच्या लोकांना काय असेल तुमचे झेंडे तुमच्याजवळ ठेवा. पण एक लक्षात ठेवा त्या झेंड्याने जो कापड लागते आणि कापडाले जो कापूस लागते ना तो मला बाप शेतकरी पिकवते. लक्षात ठेवा तो बाप आमचा शेतकरी पिकवते. झेंडा कोणत्या रंगाचा असू दे पण कापूस माझ्या शेतकऱ्याचा आहे, तो आमच्या शेतकऱ्याचा आहे. लक्षात ठेवा. आणि त्याची आठवण म्हणून भाऊ आम्ही पाहिजे का तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं रघुनाथ साहेब चव्हाण साहेब सगळे पण आनंद आहे तर सगळ्या जातीचे लोक इथं आहेत. टीव्हीवर पाहिलं तर असं वाटते बीडमध्ये जाव का नाही जावं पण इथं आल्यानंतर सगळ्या जातीचे लोक सगळ्या पार्टीचे लोक इथं शेतकरी म्हणून आला म्हणून बच्चू कडूचा मानाचा मुद्दा तुम्हाला. तर तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून येता आलो त्या गरीब शेतकरी कष्टकरी काम करी रक्ताचं पाणी करणारा रात्रीचा दिवस करणारा एका दाण्याचे 100 दाणे करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या घरात सुखाचे दिवस आले पाहिजे.
तोही आनंदी राहिला पाहिजे, त्याचं एक मोठं डॉक्टर झालं पाहिजे, त्याच्या दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये तो अधिक दिवगणित झाला पाहिजे. आणि आम्ही असं पाहतोय शहरातल्या लोकांनी माझं गाव आवडायला लागलं पाहिजे, याच्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहे. आपल्याकडूनही अपेक्षा आहे का अतिशय आम्ही पाहतो निखळ मनानं स्वच्छ मनानं आपण सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं, शेतकरी म्हणून व्हावं, शेतमजूर म्हणून यावं अशी अपेक्षा करतो. अजून 3 सभा आमच्या अंगावर आहे, तिकडे सुद्धा जावं लागतं, म्हणून इथं आता थोडं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.